गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथे भव्य सभा संपन्न झाली। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या सभेमध्ये कर्तबगार मराठी माणसाची यादीच राज ठाकरे यांनी वाचली। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरे ते विविध क्षेत्रातील मोठी कामगिरी करणाऱ्या मराठी माणसांचे कार्य विसरू नका असे आवाहन त्यांनी दिले। त्यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव घेताना फलोत्पादन क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणल्याचे सांगितले। शरद पवार, आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतो पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं। फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस। महाराष्ट्रातील शेतीचा चेहरा बदलवणारी ही एक मोठी क्रांती आहे आणि फलोत्पादन शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत झालेला दिसतोय। आज आपण पाहणार आहोत फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात शरद पवार यांचे नेमके योगदान काय आहे। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। द्राक्ष, डाळिंब, केळी ही फक्त पिकं नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध बनवणारी व्यवस्था आहे आणि या बदलामागे एक महत्त्वाचं नाव म्हणजे शरद पवार। 1990च्या दशकात जेव्हा महाराष्ट्रात पारंपरिक शेतीवरच भर होता, त्या काळात शेतीला हाय व्हॅल्यू बनवण्याचा एक धोरणात्मक निर्णय घेतला। त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी फलोत्पादनाला प्राधान्य दिले आणि द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी यांच्यासारख्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना वळवण्याची प्रक्रिया सुरू झाली। 2004 ते 14 हा काळ भारतीय शेतीसाठी टर्निंग पॉइंट ठरला, जेव्हा शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते। या काळात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन सुरू करण्यात आले। या मिशन अंतर्गत फलो उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आलं। नवीन तंत्रज्ञानाचा शोध वापर वाढवण्यात आला आणि उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर योजना राबवण्यात आल्या। यामुळे भारताने फळ उत्पादनात मोठी झेप घेतली। यानंतर लक्ष केंद्रित झाले आंतरराष्ट्रीय बाजारांवर। नाशिकची द्राक्ष युरोपमध्ये पोहोचली, डाळिंबांची निर्यात मध्य पूर्व देशांमध्ये वाढली आणि ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून एक्सपोर्ट स्टँडर्ड तयार झाले। आणि या संपूर्ण प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक होता, तो म्हणजे तंत्रज्ञान। ठिबक सिंचन प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला। यामुळे पाण्याची बचत झाली, उत्पादनात वाढ झाली आणि खर्चात घट झाली। शेती अधिक कार्यक्षम आणि आधुनिक बनली। फक्त उत्पादन नव्हे तर त्याची योग्य साठवण आणि विक्री ही तितकीच महत्त्वाची ठरली। कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट्स आणि लॉजिस्टिक नेटवर्क्स विकसित करण्यात आले। यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत झाली। आजचा महाराष्ट्र पाहिला तर भारतातील सर्वात मोठं फलोत्पादन केंद्र म्हणून ओळखला जातो। एक्सपोर्टमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं दिसून येते आणि ही सगळी प्रगती गेल्या 3 दशकातील नियोजनांचं फलच म्हणायचं। मित्रांनो, शेतीमध्ये बदल घडवायचा असेल तर फक्त मेहनत पुरेशी नसते, धोरणं, तंत्रज्ञान आणि दूरदृष्टी ही तेवढीच आवश्यक असते आणि हाच बदल शरद पवार यांच्या नेतृत्वातून घडून आलाय। अशाच सखोल विश्लेषणासाठी लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।